माधवराव तुम्ही गेलाय बेस केला बघा. तुम्हाला कसं कळलं आम्हाला दर संध्याकाळची दारू यांनीच सांगितलं की इंग्लिश आहे असा तुम्ही काय भ्यायचं कारण नाही. आपण तुमच्या मागे आहे पाठीशी. काय धंद्यात गरज लागली पैशाची आपल्याला सांगायचं. घ्यावं की घेताय ना तुम्ही घ्या की घ्या. तरुण माणसाने घेतलं की बरी तब्येतीला काय बायकोला भेटा का काय. माधवराव तुमची बायको लय गोड आहे म्हणजे खाण्यापिण्याची समधी व्यवस्था. अहो जेवण काय करती मटण आम्ही घेऊ एकदा चव. वर्षा 2 वर्षात तुम्ही एकदम मालदार म्हणून जाल बघा. खरं बोलतो बरं का. काय तू त्या माणसाच्या मोर जाऊ नकास. का तुझ्या नवऱ्याचा पैशाचा काही व्यवहार असतील त्या असू दे पण तू त्याच्या मोर जाऊ नकास. अगं पर का त्याची नजर बरी नाही. डोळ्याच्या खाचा झाल्यात तुमच्या. इथं तांदळातला खडा नीट दिसे ना आणि त्या माणसाची नजर दिसली वय. तो माणूस चांगला नाही. खरंच नाही. आमचं भलं झालेलं बघवत नाही तुम्हासनी. अव ज्याच्यामुळे आजचा हा दिसतोय त्याच उपकार करताना इसरावं आम्ही. अगं सावकार गुरपटे खालचाच आहे. हलकट आहे त्याला घरात घेऊ नकस. महादेवराव तुमच्या घरात अपमान होतो आमचा. तसं नव. ठीक आहे जातो आम्ही. उद्या मालाच्या खरेदीसाठी जे काय तुम्हाला पैसे लागतील तुम्ही बाहेरून उभं करा. माझा तुम्हाला 20,000 रुपये कर्जावर दिलं नंद्यासाठी. मागत नाही आम्ही बर ते बी व्याजासकट फेडावं लागतील. तुम्ही सांगा देवा कर्ज काढलंच त्याचा. तू तर पडलास बरं. तुला जमिनीत काढल्या पिका राहणार नाही. काय राहिला हे थेरडी आता गप्पासी का नाही. ओ सावकार तिचं काय बी मनावर घेऊ नका. आम्ही किती मानतो तुम्हाला. लेकरा त्याच्या फुल तापाला बळी पडू नकास. तुमच्या बाला बी हसच फसवलं त्याला. अरे उघड्यावर पाडला ना त्याने. आमचा चौचर उघड्यावर पाडला. पण घराण्याचा बडेजाव दाखवण्यासाठी घेतलेला कर्ज फेडाय नको. त्यात काय चुकलं सावकारांचं. अरे कसली फुल पडली अरे सावकाराला. बापापेक्षा सावकार मोठा वाटतो अरे तुला. अरे तुझा बा मेल्यावर बेनी पाठ सोडली नाही. कसं सांगू तुम्ही एवढीची होता याच्या मनात रावण शिरला होता. माझ्या पोरा याग आहे यो कपटी आहे यो वनू आहे. धाकल्या भाऊजीने आत्ता बैसने मारलं. कशाला फरडताय उगाच. त्यांनी मारलं भाई त्यांच्यातच पडलेत. आओ या लवकर. आओ मी बघितलं की माझ्या डोळ्याने भाऊजीने ढकताना. लागलं नाही रे माझ्या लेकरांना. रगात आलं की ग. लागलं की रे हिला. नाही नाही माझ्या अंगाला हात लावू नका. नाही माझ्या अंगाला हात लावू नका तू. नाही माझ्या अंगाला हात लावू नका. नाही माझ्या अंगाला हात लावू. नाही का माझ्या अंगाला हात लावू. औषध आणलंय का. सकाळ दुपार सांच्याला 3 टायमाला घ्यायचं बरं का. झोपडीत ठेवतो. आलो. अहो हे औषध नेऊन ठेवा आईच्या झोपडीत. अजून किती दिवस औषध आणणार. 8 दिवसांचं दिलंय. पर गुण नाही आला तर इंजेक्शन द्यावं म्हणला डॉक्टर. आला का खर्च. अहो आज पातूर 100-150 खर्च झालाय. इथं काय पैशाची खाण आहे वय. आणि आई काय तुमच्या एकल्याचीच आहे वय.
बाकीचे भाऊ काय आबाळात पडलेत की काय? हे बघा वहिनी, आम्ही आबाळातून पडलेलो नाही. आता आई कुणाकडे आहे? हा मी बी तेच म्हणतो हा. का उगाच सकाळच्या फारी तोंड वाजवताय? अहो भाऊजी, तुम्ही त्या दिवशी आता बाहेर ढकलून नसते तर कशाला आजारी पडल्या असत्या आणि कशाला खर्च आला असता आम्हाला? हा आज पण का थोडा खर्च झाला बाय? 200 रुपये खर्च झाले, 200 रुपये. 100-150 वरनं 200 पत्तूर गेला वय खर्च. अगं फाकडे फुट्टाने लई शिकलेली आहे, माहित आहे की मला. हे बघा 150 झाले असतील नाही तर 200. काय उपकार नाही केलं. ए बायालो, किती तोड वाजीवशील. आत्याबाई आम्ही आहोतच भांडकुदळ, त्याला काय करायचं? अगं बायानो, तुमची भांडणं ऐकून माझं कान किटलं ग. आता काय वळताय? पोरगारा घ्या आता, पोरगारा. त्याला कळ येते ना, त्यो ती म्हणतो. हा, खर्च कोणाचा होतोय? आई समजांची आहे ना व? मग खर्च बी वाटून घेतला तर काय हरकत आहे? आई सध्या कुणाकडे आहे? तेच म्हणतोय म्हणजे मी. ती उद्या माझ्या घरात मेली तर तुम्ही तिच्या मैताला बी नाही येणार? अरे एवढा सवाल झाला. लई झालं तर 13व्याला येणार नाही तुझ्याकडं. बाबा मैत्रीला बी माझ्या येणार नाही औषध का? पानावर नका भांडताय र. भांडू नका र, भांडू नका ग. इड्डला औषध घ्यायचं सोडून देणार आहे. इड्डला पांडुरंगा, नाहीतर माझ्या म्हातारीचं आता 10 गेलं, 5 राहिलं. आला आता जाऊ तरी काय झोकायचंय. इड्डला पांडुरंगा. रत्ना का? मी आलो. कुठं होतास रे बाबा इतकं दिस? होतो असाच पटकन. बराच सारा आहे बापूच म्हणून आला का? सकाळ दादा त्यांची वाट बघतोय. कोणी बी नाही आला, कोणी बी नाही आला. रत्ना का? अगं तू कशा पैरडतीयस? बापूच्या आत्म्याला काय वाटेल? आज समाधी पूजायचा दिस आहे. मी पूजेचं सामान घेऊन येतो, आपण सरात करूया तेच. पण तू रडू नकोस अक्का, आलोच मी. काय रे? अहो हरणाबाईच्या घरावर टाच आणल्या सावकारानं. काय म्हणतोस? अरे पण सावकार असं कसं करेल? त्याच आमचा घरोबा हाय. अहो खोळ्या आयसा, ह्या बी घरावर जप्ती येते या. हा? उद्या हुकुमनामा मिळवतोय सावकार. नाही नाही. अहो हरणाबाईचं सामान सुमान सगळं बाहेर काढलंय, जावा लवकर. अरे देवा, आता कसं करू? हे काल तालुक्याला जाऊन येतो म्हणलं, पण राज्याला बी आलं नाही. आता काय करू मी? अहो बाई, भाऊजी आहेत घरात? नाही. का? अहो माझं लेकरू झोपलंय, घर बी उघड आहे. जरा ध्यान ठेवा, मी आलेच. अहो पण